हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजची जी आपली रेसिपी आहे ती आहे तिळाची चटणी, म्हणजेच त्याला तिळकूट असंही म्हणतात आमच्याकडे. तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे. मीठ घेणार आहे, लसूण लागणार आहे आणि त्याचबरोबर तीळ इथे मी 100 ग्रॅम इतके घेतलेले आहेत. तर हे तिळकुटाचे तीळ जे असतात ते थोडे वेगळे असतात, मार्केटमध्ये इझिली मिळून जातात. तर आपल्याला ते घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर आता आपल्याला लसूण लागणार आहे थोडं जास्त प्रमाणात, म्हणजे 100 ग्रामसाठी मी इथे 1 ते 1.5 मोठा साईजचा लसूण घेतलेला आहे. तर इथे मी लसूण काढून घेतलेला आहेत आपल्याला जितका पाहिजे तितका, आणि त्या आता आपण सोलून घेणार आहोत. फक्त पाटचं देठ आणि पुढचं काढलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने आपण सोलून घेणार आहोत लसूण. तर फ्रेंड्स, हे जे तिळकूट आहे त्याच्यावरून बऱ्याचशा भाज्या बनवल्या जातात. त्यासुद्धा मी नक्की दाखवेनच, तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती. तिळकूट वापरून कोणकोणत्या भाज्या आपण करू शकतो, किंवा तिळकूट जे आहे एक चटणीसारखं आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. इथे मी थोडंसं लाल तिखट पावडरसुद्धा घेणार आहे. तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल, कारण आपण भाज्यांमध्ये वापरतो तेव्हा मसाला तर टाकतोच, म्हणून तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर इथे तीळ जे आहेत ते मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि आता हे मी भाजून घेणार आहे. ॲक्च्युली पॅन आणि तीळचा कलर जो आहे तो सेम झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं दिसतं आहे आता व्हिडिओमध्ये. सो जस्ट जोकिंग. पण चला, तर मग आता आपण भाजून घेऊया. आपल्याला लो आणि मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे, जास्त हाय फ्लेम करायचं नाही आहे, नाहीतर करपून जाईल आणि चव जी आहे ती थोडी वेगळी, म्हणजे कडू लागेल. अशा पद्धतीने थोडं थोडं मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि तीळ जेव्हा तडतडायला लागतात अशा पद्धतीने, तेव्हा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तीळ थंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे, आणि मग त्याच्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. जर गरम आपण मिक्सरला लावले तर त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडेल आणि चटणी जी आहे ती आपली पूर्ण ओलसर चटणी होऊन जाईल. तर आपल्याला तशा पद्धतीची चटणी करायची नाही आहे, थोडीफार मोकळी करून घ्यायची आहे. खूप इझी आणि पटकन होते ॲक्च्युली. आणि त्यामध्ये आता आपल्याला ज्या लसूण घेतलेला आहे सोललेला, त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर टाकू शकता. मीठ घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा हे मिक्सरला लावतो तेव्हा आपल्याला कंटिन्युअसली मिक्सर जो आहे तो चालू ठेवायचा नाही आहे, मध्ये मध्ये एकदा फिरवून असं लगेच थांबायचं आहे. तर मी जस्ट प्लेटमध्ये काढणारच होते, तर मला आठवलं की यार आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सो मी आता डायरेक्ट डब्यामध्येच काढून घेते. तुम्ही पाहू शकता छान असं आपलं तिळकूट जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करू शकता. जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि हे एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. बाहेरसुद्धा व्यवस्थित राहतं, आणि फ्रीजमध्ये ठेवायचं तर फ्रीजमध्ये तुम्ही सुद्धा ठेवू शकता. खूप टेस्टी आणि खूप छान लागते याची टेस्ट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि त्याचबरोबर याच्या मी पुढच्या रेसिपीसुद्धा करून दाखवेन. कारळ्याच्या भाजीमध्ये यूज करतात, त्याचबरोबर गवारच्या भाजीमध्ये यूज करतात, पडवळच्या भाजीमध्ये यूज करतात. अशा बऱ्याच आहेत भाज्या ज्यांच्यामध्ये तिळकूट वापरलं जातं, आणि खूप टेस्टी, म्हणजे गावच्या पद्धतीच्या गावरान टेस्ट असलेल्या त्या भाज्या आहेत. कोकणामध्ये आमच्यामध्ये केल्या जातात. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छान नवीन आणि हेल्दी रेसिपीमध्ये. बाय बाय.